छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. चला चल बाळा.
मल्हारगडावरती आत्ता आपण आलोय आणि आत्ता ज्या भागात आहे हा मुख्य दरवाजा आहे. मल्हारगड हा पूर्वीच्या काळी दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. शक्यतो किल्ले हे राजांनी हे किल्ले बांधले होते, पण हा एकमेव किल्ला असा आहे जो एका सरदाराने बांधला होता. त्या किल्ल्याच्या आत्ता आपण पूर्व भागात आहोत आणि हा आहे माझ्या मागे दिसतोय तो मुख्य दरवाजा. आणि मुख्य दरवाजाचं आत्ताच्या काळातलं वैशिष्ट्य म्हणजे आपण सर्वांनी पावनखिंड नावाचा पिक्चर पाहिला असेल आणि त्या पिक्चरमध्ये युगत मांडली हे जे गाणं होतं त्या गाण्याचं चित्रीकरण या भागामध्ये झालेलं आहे. तुम्ही या आता, मी तुम्हाला ज्या भागात त्या पिक्चरचं चित्रीकरण झालं, त्या गाण्याचं चित्रीकरण झालं तो भाग मी तुम्हाला दाखवतो. चला राजवर्धिनी, होय चल ये लवकर चल. काही दिवसांपूर्वी इथे लाकडी दरवाजा बसवला गेलेला आहे. आत्ताचा जो लाकडी दरवाजा बसवलेला आहे यामुळे गडाची आणि बुरुजांची शोभा वाढलेली आहे. चला चला आपण पुढे जाऊया. गडाचा हा मुख्य दरवाजा आहे. 2 बुरुजांच्या मध्ये हा दरवाजा बसवला गेलेला आहे. पहारा देण्यासाठी इथे जंग्या करून ठेवलेल्या आहेत. समोर ही तटबंदी आहे, त्या तटबंदीमध्ये अशा प्रकारच्या जंग्या करून ठेवलेल्या आहेत. याच्यातून लक्ष ठेवलं जात असे. आणि हा आहे मुख्य दरवाजा. काहीच दिवसांपूर्वी या मुख्य दरवाजामध्ये सागवानी लाकडामध्ये बनवला गेलेला हा दरवाजा बसवलेला आहे. या मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर हा जो छोटा दरवाजा बसवलेला असतो त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात. हा दिंडी दरवाजा मुख्य दरवाजा बंद असताना ये जा करण्यासाठी याचा वापर केला जातो. या दरवाजातून आत आल्यानंतर याचं 1 2 3 या दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला इथं ही जी जागा केलेली असते पहारेकरांना बसण्यासाठी अशी जागा केलेली असते, याला देवड्या असे म्हणतात. आणि या देवड्यांमध्ये अजून छोटा जो खोलगट भाग आपल्याला दिसतोय त्याला दिवळ्या असे म्हणतात. त्या दिवळ्यांमध्ये दिवा लावून ठेवलेला असायचा किंवा पाण्याचा एखादा तांब्या ठेवला जात असे किंवा त्या वेळेस लागणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या दिवळ्यांमध्ये ठेवल्या जात असत. त्या भागाला देवड्या म्हणतात. आणि इथे त्या युगत मांडली गाण्याची जी सुरुवात आहे ती इथे चित्रीकरण झालेलं आहे. पाऊस पडताना दाखवलंय आणि इथे त्या चित्रपटातले त्या गाण्यातले अभिनेते इथं बसून त्या गाण्याचं इथून शूट झालेलं आहे. समोर जो भाग दिसतोय इथे सुद्धा आपल्याला एक देवडी दिसतेय. आणि हा जो आत गेलेला भाग आहे म्हणजे या भिंतीचं जर बांधकाम पाहिलं तर इथं थोडासा खोलगट आत गेलेला भाग आहे. तसाच भाग आपल्याला इकडे देखील दिसतो. आता याचा काय उपयोग होता किंवा हे कशासाठी केलं होतं तर इथं जो आत्ता आपण उभे आहोत या भागाला वरती छत होतं. इथं सुद्धा तो खोलगट भाग आतमध्ये दिसतोय. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जर घर बांधायचं झालं तर आपण पिलर्स उभे करतो आणि त्या पिलरवरती संपूर्ण त्या घराचा बोजा दिला असतो आणि त्याच्यावरती छत टाकून स्लॅब टाकून, आत्ताच्या काळातला आपण स्लॅब म्हणतो, त्या स्लॅब टाकून आपण त्या घराचं छत बांधतो. त्या छताचा भार ज्या भागावरती दिलेला जातो त्या पिलर्स हे त्या काळातले लाकडी खांब उभे करून त्याच्यावरती छत टाकून हा वरचा भाग बंदिस्त केला जात असे. चला अजून एक गोष्ट दाखवण्यासारखी आहे जी म्हणजे हा दरवाजा बंद करण्यासाठी म्हणजे आतून जर हा दरवाजा बंद करायचा असेल तर त्याला एक आडना केला जात असे. तर तो आडना कसा असायचा
हा दरवाजा जर बंद केला तर एक लाकडी ओंडका घेतला जायचा, ज्याची साधारण साईज 8-10 फूट असावी। आणि इथे तुम्ही पाहू शकता या साईडला तो अडकवला जात असे, याच साईडला तो पूर्ण आतमध्ये ढकलला जात असे। जेव्हा आपल्याला दार ओपन करायचे, दार उघडायचे, तेव्हा या साईडला ढकलला जात असे आणि जेव्हा दार बंद करायचे तेव्हा त्यातून काढून तो असा इकडे टाकला जात असेल। इकडच्या साईडला थोडीशी कमी जागा आपल्याला दिसेल, आतमध्ये जास्त खोल नाहीये, बरोबर, म्हणजे एवढ्यापर्यंतच आहे। पण इकडे जर तुम्ही पाहिलं तर तो पूर्ण बाहेर सरकून याच्यामध्ये आत जात असे। साधारण 8 ते 10 फूट तरी आतमध्ये जागा असावी, यात काही शंका नाही। अशा प्रकारचं एक्स्ट्रीम इंजिनिअरिंग आपलं त्याच काळात वापरलं जात असे। मराठेशाहीतला मराठ्यांनी बांधलेला सगळ्यात तरुण किल्ला कोणता असेल तर तो हा मल्हारगड आहे। याच्यानंतर इंग्रजांनी एक किल्ला बांधला, पण मराठेशाहीतला सगळ्यात शेवटचा किल्ला कुठला बांधला गेला असेल तर तो हा किल्ला आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा किल्ला सगळ्यात तरुण आहे। चला राजवर्धीने चल दे, चला 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 चला, आपल्याला पुढे जायचं वरती, चला। संपूर्ण आजूबाजूच्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी इथे अशा जागा करून ठेवलेल्या आहेत। प्रत्येक जागेमधनं आपण पुढचा विस्तृत पठार बघू शकतो। इकडनं जो रस्ता येताना दिसतोय हा सोनोरी गावातनं येणारा रस्ता आहे। इकडच्या भागात हा जो पूर्वेकडनं येणारा रस्ता आहे हा सोनोरी भागातनं येणारा रस्ता आहे। या गडावरती येण्यासाठी मुख्यत्वे 2 वाटा आहेत, एक ती सोनोरी मार्गे येणारी आत्ता दाखवली जाणारी वाट, आणि आत्ता आम्ही ज्या वाटेने आलोय ते झेंडेवाडीकडनं काळेवाडीकडनं येणारी जी वाट आहे ती एक वाट। म्हणजे पुण्यातून दिवे घाटातून वरती चढून आल्यानंतर पहिला लेफ्ट टर्न जर आपण घेतला, काळे फार्म म्हणून एक हॉटेल आहे, त्या हॉटेलकडे येणारा जो रोड आहे त्याच रोडने पुढे आल्यानंतर आपण या गडावरती येऊन पोहोचतो। या किल्ल्याचा ढाचा हा त्रिकोणी आकाराचा आहे। 3 बाजूला जे बुरुज जे आहेत ते विस्तृतपणे पसरले गेलेले आहेत। साधारण 5 ते 6 एकराचाच फक्त किल्ला आहे आणि या त्रिकोणी भागाच्या आतमध्ये आहे तो आपला बालेकिल्ला। बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी आहे। आपण याला असं म्हणू शकतो की त्रिकोणात चौकोन। त्रिकोणात चौकोन म्हणण्याचं कारण असं की बाहेरचं संपूर्ण किल्ल्याची तटबंदी त्रिकोणी आकाराची आहे आणि बालेकिल्ल्याची तटबंदी ही चौकोनी आकाराची आहे। चला तर मग आपण बालेकिल्ल्यामध्ये आता आत जाऊयात। हा आहे बालेकिल्ल्याचा महादरवाजा। चल चल आपण बालेकिल्ला बघूया। चल आयशा आयशा माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता 2 मंदिर आहेत।
एका मंदिराचा आकार थोडासा छोटा आहे आणि दुसऱ्या मंदिराचा आकार पहिल्या मंदिरापेक्षा थोडासा मोठा आहे. जेव्हा या गडाचं बांधकाम चालू होतं तेव्हा भीमराव पानसे नावाचे जे आपले तोफखान्याचे प्रमुख होते त्यांनी खरं तर हा गड बांधला. हा गड बांधत असताना त्यांना जेव्हा पाया बांधणीचं काम चालू केलं तेव्हा या गडावरती कुदळ मारल्यानंतर रक्तस्राव जसा होतो तसा लाल कलरचा स्त्राव जमिनीतून बाहेर आला. त्या काळात या गोष्टीचा अपशकुन मानला जात असे. मग झालं असं की या गडाचं काम अर्धवट थांबलं. मग या गडाचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी समोरच असणाऱ्या जेजुरी गडावरती पानसेंनी साकडं घातलं की मी जे काम हाती घेतलंय ते काम पूर्णत्वास जाऊ दे. आणि पुन्हा गडाचं काम चालू केलं. पुन्हा जेव्हा गडाचं काम चालू केलं तेव्हा या नवसाबरोबर भीमराव पानसेंनी हेही देखील सांगितलं की गडावरती मी खंडोबाराया तुझं मंदिर देखील स्थापन करतो. आणि त्याच नवसाच्या पूर्तीपोटी हे माझ्या मागे आपण जे बघू शकता हे खंडोबाचं मंदिर स्थापन करण्यात आलं. जेव्हा हा नवस बोलला गेला त्यानंतर जो रक्तस्राव होत होता जमिनीतून तो थांबला आणि गडाचं काम संपूर्ण झाले. आत्ता जेजुरी गडावर असणारी 42 किलोचा खंडा आपण पाहिला असेल तो देखील या पानसे कुटुंबांनी जेजुरी गडावरती खंडोबारायाच्या चरणी अर्पण केलेलं ते एक दान आहे. आणि त्यामुळे आजही तो खंडा आपण जेजुरी गडावरती गेल्यावरती आजही आपल्याला तो खंडा पाहण्यास मिळतो. आपण नंतर कधी गडावरती जाल ना जेजुरी गडावरती तेव्हा नक्की तो खंडा कुठं आहे तो पाहण्याचा किंवा तिथल्या विश्वस्तांना तो खंडा कुठे ठेवला हे बघण्यासाठी त्यांना विनंती करा. ते नक्की तुम्हाला तो दाखवतील. तो खंडा पानसेंनी त्या काळी आपल्या नवस्फूर्तीसाठी जेजुरी गडावर दिलेला आहे. आणि दुसरं हे जे मंदिर आहे ते आहे शंभू महादेवाचं मंदिर.
आणि हे आहे काही दिवसांपूर्वीच सापडलेले मल्हारगडावरती असणारे भुयारी कोठार. काही दिवसांपूर्वी इथली माती हटवून हे कोठार खुलं करण्यात आलं आहे. अशा रीतीने आपला संपूर्ण मल्हारगड पाहून झालेला आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गडावरती. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय शिवराय.